एनसीपीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणतात केंद्रात जर मंत्रिपद मिळालं तुम्हाला ते मंत्रिपद मिळेल असं त्यांनी सांगितलं. नाही, मला प्रफुल्ल पटेल मंत्रिपद त्यांचं एनसीपी मला काय केलं ते नाही. अहो त्या अजितदादांवरती दररोज हल्ले होत आहेत. अजितदादा जणू काही महाराष्ट्रातल्या पराभवाला जबाबदार आहेत असं म्हटलं जात आहे. अजित पवारांच्या येण्यामुळे सगळ्यांची हानी झाली असं म्हटलं जात आहे. मला वाईट या गोष्टीचं वाटतं. तुम्ही मंत्रिपदासाठी भांडतात पण तुमचा नेता बदनाम होतोय. तुमच्या नेत्याला बदनाम करण्याची मोहीम सुरू झाली आहे आणि तुमचा एक पण मर्दाची औलाद नाही आहे त्याच्यासमोर उभा राहण्यासाठी. अरे त्याच्यावर आम्ही परवडलो यार. शरद पवारांविरुद्ध अजित पवार बोलले तर दुसऱ्या मिनिटाला उत्तर देतो. दुसऱ्या मिनिटाला नाही, दुसऱ्या सेकंदाला. आणि अख्ख्या भारतात कोणीही बोललं तर पर्टिक्युलर मी तुम्हालाच बोलून इथे उत्तरं दिलेली आहेत आणि त्याचे परिणाम अख्ख्या महाराष्ट्राने बघितले. अजित पवारांनाही एक्सप्लेनेशन द्यावं लागलं माझ्या एका वक्तव्यानंतर की नाही माझा असा उद्देश नव्हता. पण मला वाईट वाटतंय की आज ते इतके घेरलेले असताना का तुम्हाला ऑर्गनायझर विरुद्ध बोलायला भीती वाटते का? ऑर्गनायझर जाळायला भीती वाटते का? भूमिका घ्यावी लागते. आम्ही जेव्हा संविधानाबाबत बोलतो तेव्हा आम्ही सांगतो की 1950 सालच्या संविधानामध्ये ऑर्गनायझरमध्ये संविधानाला विरोध केला होता, तिरंग्या झेंड्याला विरोध केला होता. आम्ही काय चुकीचं सांगतो? ऑर्गनायझरमध्ये जे छापून आलं तेच सांगतो. अरे पण तुमच्याकडे एक माणूस नाही आणि परत सांगता आम्ही ऑर्गनायझर विरुद्ध काही बोलणार नाही. म्हणजे त्यांनी तुमच्या नेत्याला अगदी बदनाम केलं तरी चालेल. अरे तो नेता आहे म्हणून तुम्ही आहात हे पण सांगतो तुमच्या त्या पक्षाला. ते अजित पवारांचा चेहरा आहे म्हणून थोडं तरी तुमच्या पक्षाला काहीतरी महाराष्ट्रामध्ये पाय रोवण्याची जागा आहे. नाही तर तुमच्यातला आहे कोण महाराष्ट्रातला चेहरा? मी काय अजित पवारांची बाजू घेऊन काही हे करत नाही पण वाईट वाटतंय की नेत्याला एकट्याला सोडून ठेवायचा जेव्हा तो घेरला जातोय आणि आपण बाहेरनं वरनं मजा बघायची. हे काही चित्र बरोबर नाही. असे देखील सांगते की यांना घेऊन चूक केलेली आहे. 2-3 वर्षात हे संपले असते आणि भाजपचा देखील ब्रँड संपला. आता त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. ते त्यांचं माझं म्हणणं आहे की आपल्या नेत्याला बोलल्यानंतर कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यासाठी छातीचा कोट करून उभं राहिलं पाहिजे. मला वाटतं की मागच्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये कार्यकर्त्यांची ही सवय तुटलेली आहे. माझ्या विरुद्ध आंबेडकर महाडला जे काय झालं अख्खी बीजेपी उतरली. नशीब बघा किती चांगलं असतं. बीजेपीला वाटलेलं की दलित इथला सगळा मागासवर्गीय एकत्र येईल आणि जितेंद्र आव्हाडांविरुद्ध उभा राहील. तुम्ही फेसबुक आणि सोशल मीडिया बघा, सगळ्यांनी भूमिका घेतली की जितेंद्र आव्हाड असं करूच शकत नाही. पण त्यांचं आंदोलन कुठे झालंच नाही, फेल गेलं आंदोलन. कारण का तुम्ही जेव्हा भूमिका घेता तेव्हा तुमची अनेक वर्षांची स्टेटमेंट्स, भूमिका, तुम्ही केलेले त्याच्याबद्दलची भाषणं, विधानसभेत मांडलेले विचार हे लोकांच्या लक्षात असतात. चांगल्या चांगल्या साहित्यिकांनी, चांगल्या चांगल्या विचारवंतांनी स्पष्ट भूमिका घेतली की जितेंद्र आव्हाड हा जर भरसभेत जय भीम म्हणतो तर त्याच्याबद्दल आपल्याला संशय असताच का म्हणे. कुठे गेलं भाजपचं आंदोलन? त्यामुळे या विचारांवरती आपण उतरतो, त्या विचारांवरती ठाम राहिलं पाहिजे. आज तुम्ही अजित पवारांबरोबर पक्ष सोडून गेलात पण आता ते एकटे पडले असताना, म्हणजे ते एकटे पडलेले नाहीत, माझं असं काही मत नाही आहे, जेव्हा त्यांच्यावर टीका आहे त्याची तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर दिलं पाहिजे. का? तुम्ही विचारा ना प्रश्न. मी त्यांना सांगतो आता त्यांनी काय प्रश्न विचारा. उत्तर प्रदेश या पराभवाला जबाबदार कोण? विचारा प्रश्न. जर महाराष्ट्रात अजितदादा जबाबदार आहे तर उत्तर प्रदेशच्या पराभवाला जबाबदार कोण? बेंगॉलच्या पराभवाला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारा नाही त्या जे कोण त्यांचे प्रवक्ते जे माझ्यावरती काय करत असतात. अर्थात त्यांना काय टीव्ही मीडिया वगैरे एक बातमी लागते, नंतर त्यांची बातमी काढली जाते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.